सकाळी मी हे आधी काम करायला घेतलेलं आहे. तर पाडव्याच्या दिवशी मी हार आणि फुलं वाहिली होती देवाला. तर त्या फुलांच्या मी पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या पाकळ्या मी या झाडांमध्ये ॲड करणार आहे. तर काय होतं माहिती आहे का, या पाकळ्यांमुळे खत तयार होतं आणि झाडांनासुद्धा एक प्रकारचा खत मिळतो. तर मी तुम्हाला सांगेल की देवाला फुलं वाहिल्यानंतर ते निर्माल्यामध्ये न टाकता मी त्या फुलांच्या पाकळ्या मोकळ्या करून झाडांमध्ये टाकते, म्हणजे झाडांना खत मिळतो. तर मी आता बॅग पॅक करायला घेतलेली आहे, कारण आता आम्ही शनिवारी आम्ही गावाला जाणार आहोत. तर मी 2 दिवस अगोदर बॅग पॅक करायला लावलेली आहे. तर त्यासाठी हे सगळं सामान आहे. तर मी इथे हे तुम्ही बघू शकता, या नॅनीच्या शॉर्ट पॅन्ट्स आहेत. बाकी नॅनीचे हे डेली वेअरसाठी मी 4 ड्रेस घेतलेले आहेत आणि इथे मी 2 नवीन ड्रेस घेतले नॅनीचे आणि एक तो म्हणजे जाताना जो घालेल तो, असे 3 ड्रेस आहेत. हे माझे ड्रेस आहेत. तर डेली वेअरसाठी 2 ड्रेस, नवीन 2 ड्रेस घेतलेत आणि मी जाताना जो ड्रेस घालेल तो असे 3 ड्रेस असतील. हा स्कार्फ आहे, मी नाईट सूट घेतलेला आहे, म्हणजे पॅन्ट टी शर्ट. बाकी हा टॉवेल आहे आणि त्याचबरोबर यामध्ये कॅरी बॅग आहेत, कारण रिटर्न येताना आम्ही म्हणजे तिथे उटसाचा बाजार भरतो. तर आम्ही समजा तिथे काही शॉपिंग वगैरे केली, कारण तिथे आम्हाला मसाले घ्यायचे आहेत, खडा मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर मी घरगुती बिर्याणी मसाला करणार आहे. तर त्यासाठी खूप सारं असं सामान आम्ही घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे ह्या कॅरी बॅग घेतलेल्या आहेत. तर हे सगळं आहे. त्यानंतर तुम्ही बघत असाल की हे 2 पाऊच आहेत. तर या पाऊचमध्ये मी मेडिसिन भरलेले आहेत, म्हणजे सर्दी, खोकला आणि तापावरती टॅबलेट आणि नॅनीचेसुद्धा मी औषधं घेतलेली आहेत, ताप, सर्दी, खोकल्यावरती. आणि यामध्ये सगळं कोंब, माझं हेअर बँड वगैरे, नॅनीचा गॉगल वगैरे असणार आहे, कोलगेट, टूथपेस्ट, ब्रश वगैरे सगळं मी या पाऊचमध्ये ठेवणार आहे. तर मी असे हे 2 पाऊच घेतलेत. तुम्ही इथे बघू शकतात की इथे खाऊसुद्धा आहे. तर हा जो खाऊ आहे, तर मी इथे हा कुरमुऱ्याचं पॅकेट घेतलेला आहे. हे 2 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत आणि हा आहे लसूण चिवडा. तर तिकडे ना गावाला म्हणजे ज्ञानेशला कधी भूक वगैरे, म्हणजे असंच झोपून उठल्यानंतर, दुपारी झोपून वगैरे उठल्यानंतर जरा भूक लागते, तो हे खाऊ शकतो. म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच आहे, आमच्या तिघांसाठी मी हा खाऊ घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे मी हे बनानाचे येल्लो वेपर्स घेतलेले आहेत आणि ही चकली घेतलेली आहे. तर कसं आहे ना, आम्ही शनिवारी आम्ही निघणार आहोत दुपारी. गावाला जाण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात आणि आम्ही बसने जाणार आहोत. तर बसमध्ये भूक वगैरे लागली मला, ज्ञानेशला, आईला, तर आम्ही हे खाऊन त्याच्यावरती पाणी पिऊ शकतो, कारण गोडचं काही खाल्लं तर अजूनच ताण लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी ही बॅग घेतलेली आहे. या बॅगेमध्येच मी केळ्याच्या वेपर्स आणि येल्लो हे आपलं जे एक चकली आहे ती मी या बॅगेत भरून ठेवेल आणि पाण्याची बॉटल, कारण कसं माहिती आहे का, ही बॅग ज्ञानेशजवळ असते. यामध्ये जेव्हाही मी बाहेर प्रवासाला जाते तेव्हा ही बॅग घेते. यामध्ये ज्ञानेशचा खाऊ, त्याची वॉटर बॉटल आणि त्याची गाडी वगैरे असते खेळण्याची, या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी काही म्हणजे ना पोंगा पंडित घेतले तळण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे. तर तिथे जाऊन आम्हाला कुरड्या काढायच्या आहेत, त्यासाठी मी हा साचा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की हा मी इथे भिड्याचा तवा कागदामध्ये रॅप करून कॅरी बॅगमध्ये रॅप करून घेतलेला आहे. तर तिथे घावणे काढण्यासाठी मी हा भिड्याचा तवा घेतलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मला हे सगळं इथे, ही जी बॅग आहे, तर इथे मी ही ट्रॉली बॅग घेतलेली आहे. तर या ट्रॉली बॅगमध्ये मी सगळं पॅक करणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की आईचं जे सामान आहे, तर मी आईचं सामानसुद्धा त्या ट्रॉली बॅगमध्येच मी पॅक करणार आहे. कारण कसं माहिती आहे का, आम्ही जेव्हा रिटर्न येऊ ना, तर रिटर्न येताना आमच्याकडे खूप सारं सामान असणार आहे, कारण आम्ही तिथे गेल्यानंतर खूप काही खरेदी वगैरे करणार आहोत. त्यामुळे थोडी हे असेल, म्हणून आमच्या तिघांची कपड्यांची बॅग असेल ती ट्रॉली बॅग असेल. तर हे सगळं आहे.
आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल की मी इथे एवढं म्हणजे गावाला एवढं सगळं खाऊ घेऊन चाललेली आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की वाडा हा म्हणजे आम्ही वाड्याला चाललेलो आहोत. तर वाडा हा एक मोठा असा तुम्ही म्हणजे तालुका बोलू शकतात आणि त्या तालुक्यामध्ये खूप सारी छोटी छोटी गावं आहेत. आणि जर तुम्हाला काहीही खरेदी करायचं असेल ना म्हणजे काहीही म्हणजे भले तुम्हाला बाजार करायचा असेल, कपडे विकत घ्यायचे असतील, तुम्हाला काही फर्निचर घ्यायचं असेल वगैरे, तुम्हाला प्रॉपर वाड्यामध्ये यावं लागतं आणि तेव्हा जाऊन कुठे तुम्ही म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता. आणि गावामध्ये अगदी छोटी छोटी दुकानं असतात त्यामध्ये त्या दुकानामध्ये तुम्हाला फार फार तर चॉकलेट्स वगैरे किंवा दूध वगैरे असंच मिळतं, बाकी काही इतर गोष्टी अजिबात मिळत नाही. तर म्हणून मी ज्ञानेशसाठी हा सगळा खाऊ घेऊन चाललेली आहे. आणि आम्ही कसं आहे ना, आम्ही ज्ञानेशला आता ना बाहेरचा वडापाव वगैरे अजिबात काही देत नाही आणि ज्ञानेशला मी तेलकट वगैरे अजिबात काहीच देणार नाही. त्यासाठी मी ज्ञानेशला ऑलरेडी मी हे घेऊन चाललेली आहे. तर मी आता हे पटापट त्या बॅगेमध्ये रॅप कर म्हणजे भरून ठेवते. मी ते अशा पद्धतीने ही बॅग भरलेली आहे या सगळ्या गोष्टी. आणि ही इथून चाकं तिला आणि मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हिला अशी उभी करू शकतो आणि हे जे आहे हे असं हे अशी ट्रॉली बॅग आहे. तर तेच म्हणजे तर अशी ही ट्रॉली बॅग आहे. खाली हिला चाकत ना 2 मिनिट थांब ना, ही म्हणजे आपण अशी घेऊ शकतो. तर अशी ही ट्रॉली बॅग आहे आणि ही छोटी बॅग. ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे ही ट्रॉली बॅग घ्यायला. ती बॅग आहे ना ज्ञानेश, ते मध्ये ठेवूया. हां अशी मध्ये ठेवायची. ओके. तर फायनली गावाला जाण्यासाठी मी बॅग पॅक करून घेतली. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी काल रात्री हा राजमा पाण्यात भिजत टाकला होता. तर आता थोडा कलर निघाला होता. तर मी हा राजमा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये हा राजमा आपल्या पाण्यासकट ॲड करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा, तो सुद्धा अर्धा, आपल्याला यामध्ये कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. आणि कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर झाकण लावून आपल्याला मंद गॅसवरती अर्धा तास छान मस्त शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, हा राजमा छान मस्त असा मऊ शिजून झालेला आहे. अर्धा तासामध्ये खूप छान मस्त मऊ शिजतो, का आपण यामध्ये कुकिंग सोडा टाकला होता. कुकिंग सोड्यामुळे लवकर शिजतो हा राजमा, मऊ शिजतो. तर इथे मी मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि एक कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की मी इथे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आणि त्यामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ही पेस्ट आपल्या यामध्ये ॲड करायची आहे आणि ही पेस्ट ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे मसाले घेतले होते ते मसाले यामध्ये ॲड करायचे आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकतात की हे तूप आहे, म्हणजे हा गावठी तूप आहे, जो की आपण घरी करतो तो तूप आहे, होममेड तूप आहे. तर तूप मी यामध्ये ॲड करून झाकण ठेवून 5 मिनटं वाफ दिली होती. अगदी 5 ते 6 मिनटं वाफ द्यायची आहे. तर इथे आपली ही जी ग्रेव्ही आहे छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण जो राजमा केला होता तो आपल्याला पाण्यासकटच ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मी मंद गॅसवरती झाकण ठेवून पुन्हा 5 ते 6 मिनटं याला वाफ देणार आहे. म्हणजे आपल्याला अजून थोडा वेळ हा जो राजमा आहे थोडा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 5 मिनटं होऊन गेलेली आहेत. छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपला राजमा छान मस्त तयार झालेला आहे, अगदी झटपट अशा पद्धतीने. आणि ह्या पद्धतीचा जो राजमा आपण करतो तर तो खूप छान टेस्टी असा लागतो. तर हा जो राजमा आहे हा जिरा राईस बरोबर आपण खातो.
तर त्यासाठी मी इथे तुम्ही बघू शकतात की मी इथे स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि स्टीम राईस करून घेतल्यानंतर तो एका ताटामध्ये मोकळा केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं दोन्ही ताटांमध्ये थोडं थोडं ऑइल ॲड करून मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कढीपत्ता आणि मॅगी क्यूब घेतलेला आहे. कढईमध्ये जिरा राई ॲड केलेला आहे आणि कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे. तर मी या तेलामध्येच मॅगी क्यूब ॲड करणार आहे आणि मॅगी क्यूब ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आपण जो स्टीम राईस करून घेतला होता तो स्टीम राईस यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तर मी अशा पद्धतीने इथे हा जिरा राईससुद्धा करून घेतलेला आहे. तर इथे आता माझं पूर्णपणे जेवण रेडी झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे राजमा तयार झालेला आहे. तर मी फर्स्ट टाईम राजमा केला होता असं आहे. तर आणि हा जो राजमा आहे खूप टेस्टी झालेला आहे आणि हा राजमा जिरा राईस बरोबरच खाल्ला जातो. तर त्यानंतर तुम्ही ते बघू शकतात इथे छान मस्त मी जिरा राईस एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. थोडा उरला म्हणून तो एका बाउलमध्ये काढून ठेवला होता. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता की मी इथे हे काही पोंगा पंडित आणि काही पापड वगैरे तळून त्यामध्ये लाल तिखट स्प्रिंकल करून घेतलेले आहे. तर इथे अशा प्रकारे मी छान अशा पद्धतीने जेवण तयार करून घेतलेलं आहे. तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आणि ज्ञानशा मी दोघंही आज खूप खुश आहोत. ज्ञानेश खुश का नाही माहीत आहे का? मगाशी ना तो जेवताना काढून बघत होता, तर मी आता TV बंद केले ना म्हणून त्याला राग आला आहे. म्हणजे तो मी खुश नाही असं बोलतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि तुम्ही विचार करत असाल की मी आज छान मस्त असं जेवण केलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय, तर आज आई येणार आहे म्हणून मी आईसाठी राजमा केलेला आहे, जिरा राईस आणि ते पापड तळलेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण प्लस बघेल जर वाटलं संध्याकाळी तर मी वाटलं तर मी बटाट्याची भजी करेल. असं बघू कसं काय जमतं वगैरे ते. तर आता दुपारचे 2:45 वाजलेले आहेत. तर आई आता बदलापूरवरून निघालेली आहेत. आता मी आणि ज्ञानेश आम्ही आता खडकपाड्याला चाललो आहे. तिथून आईला पिकअप करू आणि मग आम्ही घरी येऊ. कारण आईकडे खूप ओझं वगैरे आहे. कारण आम्ही शनिवारी मी, आई आणि ज्ञानेश आम्ही इथूनच तिघंजणं गावाला जाणार आहोत ज्ञानेचा रिझल्ट घेतल्यानंतर. तर सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही निघतो आहे आणि खूप खुश आहे. खूप दिवसानंतर आई येते त्यामुळे मला खूप बरं वाटतं आहे. तर आता आम्ही पटकन आईला घ्यायला जातो. बसायचं रिक्षा जायचं का चालत जातो? थांब त्यांना उतरू द्या आधी. आई तुला विचारतो गरम पाणी देऊ का? अगं ते इलेक्ट्रिक केटल आहे ना, तर मी पाणी गरम करून ठेवते ना, तर दुपारी 12-1 पर्यंत पाणी जसं जसं गरम राहतो ज्ञानेश चढतं तो गरम पाणी पितो कधी कधी. आता असं थोडं कोमट पाणी आता असं आहे. आज एका मुलाची मजा आहे ना ज्ञानेश? हां
हे बघा. अरे रे 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 रे. भारी मजा येते ना ज्ञानेश. हां तर आता 4:30 वाजलेत. तर मी ते ब्लॅक टी केलेला आहे आणि वॉटर ब्लॅक टी घेतो. आणि आज पाणीच गेलं आहे. तर म्हणजे वरची टाकी क्लीन वगैरे करायची असेल ना, तर म्हणून पाणी घालवलं असेल. तर ठीक आहे. पण कसं नाही, नशीब जेवण रेडी आहे. बाकी माठामध्ये पाणी भरलेलं आहे आणि मी इथे यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवलं आहे. त्यामुळे मग काय टेन्शन नाही. म्हणजे भांडी घासण्यासाठी आपण वटापट चहा घेतो. आणि ज्ञानेश खूप खुश आहे. कसा आवाज येतो रे ज्ञानेश? ज्ञानेश मस्ती करू नको बघ माझ्याची. मस्ती नको करू असं बोलतो. काय एवढा कसा गोंधळ उडतो रे तुझा ज्ञानेश? लक्ष द्यायला शिका. एक समजून दे ना. पोरं तुला कधी आठवण लावतील. कधी पण चिटिंग करतोय. हुशार आहेस ना तू. 1 2 3. तर गाईस, मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट. गुड नाईट. ना आता आम्ही झोपतो. तुम्ही पण झोपा. सकाळी उठायचंय. आज तुम्ही बघू शकतात की आता 10 वाजलेले आहेत आणि लवकर झोपतो. आज लवकर झोपलो. नाही तर इथे आम्हाला ज्ञानेश आम्हाला 12 तरी वाजता झोपायला. तरी दोघं. ज्ञानेश हे बघ, आजीचा हात दुखतोय. तर 12 तरी वाजता आम्हाला झोपायला. आज लवकर 10 वाजताच. चला लवकर झोपल्यावर का लवकर उठायला होते. सकाळी उपासना होते. उद्या बैठक कामं उरकली जातात. बाय बाय. गुड नाईट.